चंदनजिरा परिसरात सत्यमनगर येथील महादेव मंदिराजवळ ओपन स्पेसवरील लोखंडी गेट चोरट्यांनी केले लंपास। परिसरातील नागरिकांनी चंदनजिरा पोलीस ठाण्यात दिली तक्रार। चंदनजिरा येथील सत्यमनगर परिसरामधील महादेव मंदिराजवळ असलेल्या ओपन स्पेसच्या जागेवरील लोखंडी गेट चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली। आज परिसरातील नागरिकांच्या वतीने चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये याविषयी लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या ओपन स्पेसवर रात्रीच्या सुमारास बाहेरील मुले दारू पीत बसत असतात। तसेच जोरजोरात आरडाओरडे करणे नित्याचे झाले असल्याने महिलांना व लहान मुलांना तसेच या परिसरात ये जा करणाऱ्यांना स्थानिक नागरिकांना या टोळक्यांचा मोठा त्रास होत आहे। तरी पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन रात्रीची गस्त वाढवावी तसेच चोरीस गेलेल्या गेटचा व चोरट्यांचा छडा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे। दिलेल्या तक्रारीवर सुनील जयस्वाल, अनिता झोंड, ज्ञानेश्वर भुजंग, आशुतोष दास, करण चव्हाण, शुभम गायकवाड, अक्षय मोरे, पवन भुसारे, निलेश अकोदे, संदीप गायकवाड, अमोल गांगवे महाराज, संतोष राजपूत, नंदू राजपूत, सचिन हंबिले, आकाश लंके, राहुल शेळके, रमेश तुपे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज आम्ही चंदनजिरा महादेव मंदिर या परिसरातील मंदिराचं गेट चोरी गेलेलं आहे। या निमित्त निवेदन दिलेलं आहे आणि या भागात वारंवार चोऱ्या होत आहे। मोटरसायकल चोरी, अवैध धंदे हे सर्व तिथे चालू आहे। कोणत्या मंदिराचे गेट गेले? चंदनजिरा महादेव मंदिर, सत्यमनगर। कधी गेले? काल रात्री चोरी गेलं होतं। आता का तक्रार दिली का? हो, तक्रार दिली। आता काय मागणी आहे? आपली एकच मागणी आहे की चंदनजिऱ्यामध्ये परिसरातील सत्यमनगर परिसरातील वाढत्या चोरी या कमी व्हावं आणि अवैध धंदे हे बंद व्हावे। काय नाव आपलं? अक्षय मोरे। काय मागणी आहे आपली? आमची मागणी अशी आहे की आमच्या सत्यमनगरमध्ये जे ओपन प्लेस ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती रात्री पोरं 2-2, 3-3 वाजेपर्यंत दारू पिऊन धिंगाणा करतात, पूर्ण कॉलेजला त्रास देते। आमची पोलीस प्रशासनाला फक्त एवढीच मागणी आहे की रात्रीचे तिथं ग्रस्त घालून त्या जे मोकार पोर आहे त्याचा बंदोबस्त करावा। काय नाव आपलं? बद्रीनाथ पाटील कदम। काय मागणी आपली आणि काय नियोजन केलं? आपल्या चंदनजिरा परिसरामध्ये किमान आपल्या ह्या पूर्ण एरियामध्ये 5-7 शाळा पण आहे। ह्या शाळेमध्ये काय होतं, मुली वगैरे असतात, परत तिथं काय होतं, मुलं आहे ना बुलेट वगैरे गाड्या घेऊन सनी रोडनं फिरतात। याचं पण साहेबांनी थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे आणि थोडंसं त्यांचा बंदोबस्त वगैरे करायला पाहिजे। कारण की कसं आहे, मुलं ज्यावेळेस मुली शाळेतून सुटतात ना त्यावेळेस विनाकारण पोरं बुलेट वगैरे गाड्या घेऊन सनी फायरिंग करतात, इकडे तिकडे घुमतात। तर त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे साहेबांनी। थोडी कमीत कमी शाळा सुटते वेळेस आहे ना त्यांनी एखादी गाडी राऊंडला पाठवलं पाहिजे। हे अशा काही गोष्टी करायला पाहिजेत। आणि याच्या व्यतिरिक्त दारूचा थोडासा विषय असतो, काही मोकारपूर्वक दारू पिऊन सनी फिरतात, त्यांच्यावर बी लक्ष दिलं पाहिजे। आणि इथं आजूबाजूला जर पत्ते खेळणं हे ते चोऱ्या वगैरे जे होत आहे ना याचा बंदोबस्त व्हायलाच पाहिजे अशी आमची मागणी। राम पाटील गाडेकर, छावा जिल्हा अध्यक्ष, जालना।